हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? मी भाग्यश्री पाटील, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये होम टूर देणार आहे. माझं छोटंसं घर आहे, ते घर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी काही जास्त माझं घर सजवलेलं नाही आहे, कारण की माझी मुलगी लहान आहे, ती खूप पसारा करते. त्याच्यामुळे मी जास्त काही घर सजवण्याच्या भानगडीत पडलेली नाही आहे. तसं घराची होम टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि प्रत्येकाचा एक म्हणजे दिवसभर थकून भागून जेव्हा घरी माणूस येतो तेव्हा आपल्याला ते फ्रेश वाटायला पाहिजे, आपल्याला एकदम छान वाटलं पाहिजे. म्हणून मी होता येईल तेवढं घरामध्ये जास्त सजावट नाही केलेली, पण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करते. तर मी आज तुमच्यासोबत माझ्या घराची होम टूर शेअर करणार आहे. ती तुम्ही बघावी आणि तुम्हाला जर आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे व्हिडिओ करते मला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक मोटिवेशन मिळेल आणि मी परत तुमच्यासोबत जोमाने काम करू शकेल आणि परत मी व्हिडिओ बनवू शकेल. एवढंच मला तुमच्यासोबत सांगायचं आहे. चला तर लेट स्टार्ट. मी आता तुमच्यासोबत माझी होम टूर स्टार्ट करते. हा आहे मेन डोर आणि इथे एवढा मोठा पॅसेज आहे. इथे बघू शकताय तुम्ही, इथे आहे लिफ्ट आणि त्याच्यानंतर हे आहे माझ्या घराचं सेफ्टी डोर. आणि मी आता तुम्हाला आतमध्ये दाखवते. हा सेफ्टी डोर उघडल्यानंतर एक मध्ये दरवाजा आहे. इथे आमची नावाची नेम प्लेट आहे. असा एंट्री केल्या अगोदर एक फ्रेम लावलेली आहे गणपती बाप्पांची, ती दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर इकडे आहे TV आणि त्याचप्रमाणे आम्ही इथे बसण्यासाठी असा एल साईजचा सोफा बनवून घेतलेला आहे. हा सोफा आम्ही माप देऊन बनवलेला आहे. आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. आणि हॅलो फ्रेंड्स, हा आहे आमचा हॉल. इथे आम्ही सोफा करून घेतलेला आहे. हा सोफा आम्ही एल साईजचा केलेला आहे. आणि इथे काही फ्लावर पॉट्स होते, पण ज्ञानदा व्यवस्थित ठेवत नसल्यामुळं मी ते कपाटात ठेवलेले आहे. आणि इथे आहे टिपो आहे आमचा. त्याच्यानंतर हा आमचा हॉल आहे. हॉलची साईज आमची 14x11 आहे. आमचं हॉल खूप मोठा आहे. भरपूर सोफा करून सुद्धा आमची जागा शिल्लक आहे. एकदम मोकळा आहे, व्यवस्थित खेळायला लहान मुलीसाठी व्यवस्थित ॲडजस्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आमचा हा हॉल आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते आमचं किचन. हॉलमधनं किचन हे दिसत नाही, एक वेगळं हे येतं, वेगळ्या सेक्शनमध्ये आमचं किचन आहे. आणि हे किचन आहे, किचन एल साईजचं आहे, पण किचनची साईज ही छोटी आहे. इकडे बिल्डरनी किचन दिलेला नाही वाढून, त्याच्यामुळे मी इथं देवारा ठेवलेला आहे. त्या देवाऱ्यावर ज्ञानदानी रुमाल टाकलेला होता, तो मी ठेवला. इथे आहे कोपऱ्यात देवारा आणि तिथे थोडीशी जागा शिल्लक होती, म्हणून मी इथे धान्यासाठी कोटी ठेवलेली आहे. आणि इथे मी थोडंसं मिक्सरला जागा कमी पडते म्हणून मी इथे कॉर्नर पीस मारलेला आहे आणि इथे मी मिक्सर ठेवलेला आहे. आणि इथे काही काचेच्या बरण्या आहेत अशा पद्धतीने. आणि इथे आहे ॲक्वागार्ड. आणि माझं अजून काही फर्निचर झालेलं नाही, त्याच्यामुळे इथे आहे मांडणी. या मांडणीवर काही भांडी ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर इथे अटॅच एक ट्राय बाल्कनी आहे. इथे ट्राय बाल्कनी आहे. इथे हॉलमधनं इथं आल्यानंतर एक स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये नंतर इकडे आहे राईट साईडला टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे. आणि आम्ही इथे एक छोटासा आरसा करून इथे कॉर्नर लावलेला आहे आणि इथे सगळं मेकअपचं थोडंफार साहित्य ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हा आहे हॉल आणि किचन. किचनमधून तुम्ही ड्राय बाल्कनी पण बघितली. अजून काही फर्निचरचं काम झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे बघूया आता पुढे परत कधी करता येईल तेव्हा. चला तर मग आता आपण जाऊया बेडरूममध्ये. हा आहे बेडरूम. बेडरूममधनं इकडे आल्यावर थोडीशी स्पेस आहे आणि इकडे आहे
बेड टाकलेला आहे आम्ही आणि तिकडे अजून एक कोठी आहे धान्याची आणि इथे आहे वॉर्डरोब. बघू शकताय तुम्ही, इथे आहे धान्याची कोठी आणि त्यानंतर अटॅच्ड आहे गॅलरी. त्या गॅलरीमध्ये काही झाडं लावलेले आहेत आणि इथे 2 चेअर ठेवलेले आहेत बसण्यासाठी. ही अशी काही झाडं आहेत. इथे आहे लाजाळूचं झाड. हे लाजाळूच्या झाडांना असं हात लावलं की ती पानं लगेच मिटतायत. खूप छान वाटतात ही. ज्ञानदाला खेळण्यासाठी खूप मस्त आहे हे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. लाजाळूचं झाड तुम्ही पण लावलेलं आहे का घरात? खूप छान वाटतं ते झाड. आणि इथे आहे कोरफडचं झाड आणि ते असंच एक शोचं झाड आहे. अशा पद्धतीने ही आमची अटॅच्ड गॅलरी आहे बेडरूमला आणि हा त्यातून व्ह्यू दिसतोय खाली. समोर पण एक सोसायटी आहे आणि असा गॅलरीतनं तो व्ह्यू दिसतोय. आमची ड्राय बाल्कनीसुद्धा दिसते. अशा पद्धतीने समोर एक बिल्डिंग आहे आणि झाडं आहेत. भरपूर झाडं असल्यामुळे हवेचं काही टेन्शन नाही आहे. त्याचप्रमाणे ड्राय बाल्कनीमधला हा व्ह्यू आहे. ड्राय बाल्कनीमधनं आम्हाला एंट्रन्ससुद्धा दिसते. त्यानंतर असं मागचं हे पण दिसतं आणि मागेच तिथे एक कोपऱ्यामध्ये गार्डन आहे. तुम्हाला दिसत असेल स्लायडिंग आहे. ते जास्त काही दिसत नाही, पण तिथे मुलं झोका खेळत आहेत आणि स्लायडिंग आहे. अशा पद्धतीने झाडं भरपूर आहेत आणि आजूबाजूला बिल्डिंग्सच आहेत. आणि समोर आहे एक पाण्याची टाकी आणि हे आहे आमच्या सोसायटीचा एंट्रन्स. अशा पद्धतीने मी तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते. वाकडान तिकडं मोबाईल असं करायचं. हे होतं माझं घर. मोठं नाही, आलिशान नाही, पण ते मी मनापासून उभं केलेलं आहे. साध्या सोप्या गोष्टींनी सजवलेलं आहे. हे घर आम्हाला खूप आवडतं. यात आमच्या प्रेमाचे क्षण, प्रेमाचे रंग आहेत, आठवणींची शिदोरी आहे आणि मनाला शांती देणारा तो एक आपलेपणाचा स्पर्श आहे. साधेपणा हीच याची खरी ओळख आहे आणि हे घर घेण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले आहेत. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. त्यामध्ये मी हे घर घेण्यासाठी काय काय कष्ट केलेले आहेत हे मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने स्ट्रगल करून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे याची स्टोरी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ बघा. चला मग पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन. चला बाय फ्रेंड्स.